कोणतंही पुस्तक उघडलं की त्याला एक प्रस्तावना असते, बरोबर, जी आपल्याला सांगते की आत काय आहे. तसंच काहीसं आपल्या देशाच्या संविधानाचं आहे. आणि भारतासाठी ते ओळखपत्र आहे, आपल्या राज्यघटनेची प्रास्ताविका. हे फक्त काही शब्दांचं पान नाहीये, तर आपल्या देशाची स्वप्न, मूल्य आणि दिशा ठरवणारे एक जिवंत दस्तावेज आहे. आज आपण याच दस्तावेजाचा अर्थ उलगडणार आहोत, जो खऱ्या अर्थाने आपल्या राष्ट्राचा आत्मा आहे. पण जेव्हा आपण राष्ट्राचा आत्मा असं म्हणतो, तेव्हा त्याचा नेमका अर्थ काय होतो? हा आत्मा दडलाय कुठे? ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला फार काही दूर जायची गरज नाहीये. ते दडलंय आपल्या राज्यघटनेच्या अगदी पहिल्या पानावर. बघा, हे आहे ते पान, भारताच्या राज्यघटनेची प्रास्ताविका. यालाच सरनामा असंही म्हणतात. हे फक्त एक प्रास्ताविक नाही, तर आपल्या घटनाकारांनी पाहिलेल्या स्वप्नांचा आणि मूल्यांचा जणू एक आरसा आहे. यात आपल्या देशाचं संपूर्ण तत्त्वज्ञान सामावलेलं आहे. चला तर मग यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेऊया. तर आजच्या या भागात आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी प्रास्ताविका म्हणजे काय त्याचा एक परिचय करून घेऊ. मग आम्ही भारताचे लोक या शब्दांमागे केवढी मोठी शक्ती आहे ते ओळखू. भारताचं स्वरूप आणि घटनेची उद्दिष्टे समजून घेऊ. आणि हो, सगळ्यात शेवटी तिच्या रंजक कायदेशीर प्रवासावरही एक नजर टाकू. चला मग सुरुवात करूया परिचयाने. असं समजा की जर आपल्या अख्ख्या राज्यघटनेला एका ओळखपत्रात, एका आय कार्डमध्ये बसवायचं झालं, तर ते आय कार्ड म्हणजे आपला सरनामा. तो आपल्याला एका नजरेत सांगतो की ही घटना कशासाठी आहे, तिची मूळ तत्त्व कोणती आहेत आणि तिचा अंतिम उद्देश काय आहे. आणि हे मी नाही म्हणत आहे. संविधान सभेचे एक सदस्य होते पंडित ठाकूरदास भार्गव. त्यांनी तर याला सरळ सरळ राज्यघटनेचा आत्मा म्हटलंय. विचार करा, केवढं मोठं विधान आहे हे. एका वाक्यात त्यांनी सगळं काही सांगून टाकलं. यातूनच आपल्याला प्रास्ताविकेची खोली आणि तिचं महत्त्व कळतं. आणि हा आत्म्याचा आवाज सुरू होतो तोच, किती शक्तिशाली शब्दांनी, आम्ही भारताचे लोक. म्हणजे इथे कुठला राजा नाही, राणी नाही किंवा बाहेरचा कोणी शासक नाही. जी काही सत्ता आहे ती थेट आपल्या लोकांकडून येते. हे 3 शब्द आपल्या लोकशाहीचा अगदी पक्का पाया आहेत. आता हा सरनामा आपल्याला मुख्यत्वे 4 गोष्टी सांगतो. पहिलं, या घटनेला अधिकार दिला कोणी? तर उत्तर आहे आम्ही भारताचे लोक. दुसरं, आपला भारत देश कसा असेल. तिसरं, इथल्या नागरिकांना काय मिळेल. आणि चौथं, ही घटना आपण स्वीकारली कधी. हे 4 स्तंभ आहेत ज्यावर आपली संपूर्ण राज्यघटना उभी आहे. आणि हेच आपल्याला स्पष्टपणे सांगतं की अंतिम सत्ता ही लोकांच्याच हातात आहे. बरं, मग आपला देश नक्की कसा असेल? प्रास्ताविका आपल्याला भारताची ओळख 5 अतिशय महत्त्वाच्या शब्दांमध्ये करून देते. असं समजा की हे आपल्या राष्ट्राचं DNA आहे. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य. चला आता एक एक करून या प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेऊया. पहिला शब्द सार्वभौम. याचा सोपा अर्थ काय? की भारत स्वतःचा बॉस आहे. आपले निर्णय आपणच घेतो, मग ते देशातले असोत किंवा परदेशांशी संबंधित. आपल्यावर कोणाचाही दबाव नाही. पुढचा शब्द आहे समाजवादी. हा शब्द नंतर जोडला गेला होता. याचा अर्थ असा आहे की देशाचा विकास हा सर्वांचा झाला पाहिजे, फक्त काही मोजक्या लोकांचा नाही. प्रत्येकाला समान संधी मिळवून देणं हे आपल्या राज्याचं ध्येय आहे. मग येतो धर्मनिरपेक्ष. म्हणजे आपल्या देशाचा, आपल्या सरकारचा असा कुठलाही एक अधिकृत धर्म नाही. सरकारसाठी सगळे धर्म समान आहेत आणि प्रत्येक माणसाला आपल्या श्रद्धेनुसार वागण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. आता लोकशाही हा शब्द तर आपल्याला सगळ्यांना चांगलाच माहिती आहे. सरकार कोण चालवणार हे आपण ठरवतो. कसं? तर आपल्या मताने. म्हणजे खरी सत्ता लोकांच्या हातात आहे. आणि 5वा शब्द गणराज्य. याचा अर्थ असा की आपल्या देशाचा जो सर्वोच्च प्रमुख असतो, म्हणजे आपले राष्ट्रपती, ते काही वारसा हक्काने निवडले जात नाहीत. त्यांचीही एक निवडणूक प्रक्रिया असते. थोडक्यात इथे राजा महाराजांना काही स्थान नाही. ठीक आहे, तर हे झालं देशाचं स्वरूप. पण या देशात राहणाऱ्या नागरिकांना काय मिळणार? आपलं संविधान आपल्याला 4 मोठी वचनं देतं. न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता. हे ते 4 खांब आहेत ज्यावर एका आदर्श समाजाची इमारत उभी राहते. पहिलं वचन आहे न्यायाचं. आणि हा फक्त कोर्ट कचेरीत मिळणारा न्याय नाही बरं का, तर सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय. म्हणजे समाजात कोणावरही अन्याय व्हायला नको आणि सगळ्यांना विकासाची समान संधी मिळायला हवी. दुसरं वचन आहे स्वातंत्र्याचं.
आपल्याला काय विचार करायचा आहे, काय बोलायचं आहे, कुठल्या देवावर श्रद्धा ठेवायची आहे, या सगळ्याचं पूर्ण स्वातंत्र्य. खरं तर हाच लोकशाहीचा कणा आहे, नाही का? तिसरं वचन, समानता. म्हणजे कायद्यासमोर सगळे समान. कुणीही जन्माने, जातीने किंवा पैशाने मोठा किंवा लहान नाही. सगळ्यांना समान दर्जा आणि समान संधी मिळायला हवी. आणि सगळ्यात महत्त्वाचं, चौथं वचन, ते म्हणजे बंधुता. आपण सगळे भारतीय एक आहोत, ही भावना. हीच भावना प्रत्येक व्यक्तीचा सन्मान करते आणि देशाची एकता टिकवून ठेवते. पण आता इथे एक इंटरेस्टिंग प्रश्न येतो. ही प्रास्ताविका, जी आज आपल्याला इतकी महत्त्वाची वाटते, ती खरंच नेहमीच घटनेचा एक अविभाज्य भाग मानली जात होती का? याचं उत्तर ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल. चला, तिचा हा कायदेशीर प्रवास कसा होता ते बघूया. याची सुरुवात होते 1946 मध्ये. तेव्हा जवाहरलाल नेहरूंनी एक उद्दिष्टांचा ठराव मांडला होता आणि तोच पुढे जाऊन आपल्या सरनाम्याचा आधार बनला. पण खरी गंमत झाली पुढे. 1960 मध्ये बेरुबारी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने एक धक्कादायक निर्णय दिला. ते म्हणाले की सरनामा हा घटनेचा भागच नाहीये. पण कथा इथे संपत नाही. 1973 साली एक ऐतिहासिक खटला झाला, केशवानंद भारती खटला. आणि त्यात न्यायालयाने आपला जुना निर्णय फिरवला आणि ठामपणे सांगितलं की हो, सरनामा हा घटनेचा एक अविभाज्य भाग आहे. तर बघा, फरक अगदी स्पष्ट आहे. बेरुबारी खटल्याने सरनाम्याचं महत्त्व कुठेतरी कमी केलं होतं, पण केशवानंद भारती खटल्याने ते पुन्हा एकदा स्थापित केलं. आणि फक्त स्थापित नाही केलं, तर एक खूप मोठा निर्णय दिला की संसदेला सरनाम्यामध्ये बदल करण्याचा अधिकार आहे, पण तिच्या मूलभूत संरचनेला हात लावता येणार नाही. म्हणजे एक प्रकारचं सुरक्षा कवचच दिलं गेलं. आणि तुम्हाला माहितीये, इतक्या वर्षामध्ये आपल्या सरनाम्यात फक्त एकदाच बदल झालाय, तो म्हणजे 1976 मध्ये 42व्या घटनादुरुस्तीने. तेव्हा यात समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे 2 शब्द टाकले गेले आणि राष्ट्राची एकता, याच्यासोबत अखंडता हा शब्दही जोडला गेला. तर मग शेवटी सरनामा म्हणजे काय? तो फक्त काही कायद्याच्या कलमांचा संग्रह नाहीये. तो एका ध्रुव ताऱ्यासारखा आहे, जो आपल्याला दिशा दाखवतो. जेव्हा आपण भरकटतो तेव्हा मार्ग दाखवतो. तो आपल्याला सतत आठवण करून देतो की एक राष्ट्र म्हणून आपल्याला जायचं कुठे आहे आणि आपली मूळ मूल्य कोणती आहेत. आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. देशाला स्वातंत्र्य मिळूनच 75 वर्षांपेक्षा जास्त काळ लोटलाय, पण सरनाम्यामध्ये दिलेलं न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्वाचं जे वचन आहे, ते आपण खरंच पूर्ण करू शकलो आहोत का? ही मूल्य आजच्या काळात आपल्यासाठी किती समर्पक आहेत, यावर नक्कीच विचार करायला हवा.